मृदंग राहणार आहे, मृदंग वाजवणारा जाणार आहे, कीर्तन श्रवण राहणार आहे, श्रवण करणारे जाणार आहे, म्हणजे सगळे या ठिकाणी जाणार आहे. म्हणून तुम्ही विचार करा. तुकोबराय म्हणतात हा देह तुम्हाला नक्की किती आयुष्याचा दिलेला आहे. तर ते म्हणतात क्षणभंगूर नाही भरवसा, वारे सावध तोडा माया आशा, पुढे हुशार थोरा हे वळ सागा, राम राम स्मराधी. तुकाराम महाराज म्हणतात क्षणाचा देखील अवकाश नाही. मग तुम्ही काय करा तर विचार करा विठ्ठल विठ्ठल या संपूर्ण मृत्यू लोकामध्ये 84 लाख जीवन राहतात. बघा किती, 84 लाख जीवन राहतात. हे तुमचं आमचं संशोधन नाही, माझ्या ज्ञानोबरायचं संशोधन आहे. ज्ञानोबराय म्हणतात 84 लक्ष योनी फिरता दुःख भोगिले. 84 लाख जीवाचं जर वर्गीकरण केलं तर ते 3 प्रकारात होत. बघा 3 प्रकारात 3 विभाग पडतात. कुठलं कुठलं? या 84 लाख जीवामध्ये एक साधूचं जीवन आहे, एक पशु पक्ष्याचं जीवन आहे आणि एक मानवाचं जीवन आहे. इथं फक्त आणि फक्त माणसालाच विचार करा म्हणून तुकोबराय म्हणतात, बाकीच्याला सांगत नाही. साधूचं जीवन हे कर्मप्रधान जीवन आहे, पशु पक्ष्याचं जीवन हे भोग प्रधान जीवन आहे आणि मानवाचं जीवन मात्र विचार प्रधान जीवन आहे. शास्त्रकार सांगतात साधू जीवनंतो कर्म प्रधानम, पशु जीवनंतो भोग प्रधान. विठ्ठल 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 विचार प्रधानम नरो जीवनम तो. म्हणून माणसाचं जीवन मात्र विचार प्रधान जीवन आहे. साधून विचार करावा. काय करावं? साधून कर्म कर